तुम्हाला खोटं वाटतं ना की इकडे थंडी नाही पडत, तर हे बघा टेम्परेचर 8 वर गेलं. तर हॅलो गाईज, मी आदिती आणि वेलकम टू डे 9 ऑफ माय डेली ब्लॉग चॅलेंज. तर आज सकाळी आम्ही नेहमीप्रमाणे उचलला पेंडा. तर मला माहिती आहे की त्या दिवशी तो कुत्रा होता ज्याने रशी तोडलेली, तो हाच निरागस कुत्रा. त्याचं नाव आहे कुरकुरा. आम्ही त्याच्यासोबत फोटो काढत होतो, त्याला मी सांगितलं की कॅमेऱ्यात बघ, पण तो काही बघेना, पोरीना बघून खित्तरला होता. नंतर मी पण त्यासोबत 1-2 फोटो काढत होती, तरी सुद्धा तो भाव टाकत नव्हता. नंतर आम्हाला सरांनी सांगितलं की तुम्हाला सोईंग करायचे. त्यावर ते असं बोलले की तुमचा जर हातगुण चांगला असेल तर ते बी उगवेल. मला वाटत नाही ते उगवणार आहे बी, पण जाऊ दे. तुम्हाला माहिती आहे आमच्या कॉलेजच्या कुठ्यात एक वासरू आहे, इतकं सुंदर आहे ना, आणि त्याची मम्मी गेलेली चरायला. मग आम्ही त्याला जरा एंटरटेन करत होतो. त्यानंतर आम्हाला सरांनी सांगितलं की शेणाची चरी करायची, जी आम्हाला बायोगॅसमध्ये टाकायची होती आणि गांडूळ खत करायचे त्याच्यात टाकायची होती. तुम्हाला एक सांगते, ॲग्रिकल्चरला आल्यावर शेणात हात घालायला लागतो, त्यामुळे शी बोलायचं काही कारण नाही. तर असा माझा दिवस खूप सुंदर गेला होता. सगळे काम झाले तर निघालो, तर एवढा सुंदर सनसेट बघितला तर खूप प्रसन्न वाटलं. घरी गेले आणि चहा केला, त्यामुळे डोकं जरा शांत झालं माझं. तर असं होतं आजचा माझा दिवस गाईज. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.